बंद करा गाडी. त्यांना सांग ना त्या लोकांना. याची बाडी आहे आमची पूर्ण करा. दररोज 8:30 वाजेपर्यंत घरी जाते. आम्हाला सांगतो जवळपासला गाडी राहिली पाहिजे. आम्हाला अवसरी बस सवासातला पाहिजे म्हणजे पाहिजे कारखान्यापर्यंत नाही जाणारच नाही. काढू दे गाडी. समस्या लोकांनी काय करायचंय. लेडीज कामावर काही सांगू असतात. लेडीज ऐका सीसीटीव्ही कॅमेरा चेक करा. माझे मी दररोज 8:30 साडेआठ घरी जाते. मला जमणार नाही. मला 7:15 वाजता बस पाहिजे. माझं पाहिजे कारखान्यापर्यंत. तुम्हाला माहिती आहे ना ही पुण्याची गाडी का अडवताय? नाही पुण्याची तुम्ही दुसऱ्या डेपोची गाडी अडवा ना. डेपोची गाडी अडवून काय करू उपयोग आहे? गाडी अडवली ना गाडी अडू काय होणार आहे तुमचं? आमच्या समस्या जा ना तुम्ही डेपोची तुम्ही पुण्याची गाडी का अडवताय? आपण पुण्याची गाडी लॉंग रूटची गाडी तुम्ही अडवताय. तुम्हाला समजतंय का? अहो मॅडम तुम्ही ऐकून घ्या. आपली पण लेडीज कशी अडवत नाही बरोबर. ती पण लेडीज तुम्हाला दादा मी काय बोलतो ऐकून घ्या. समस्या आहे 8:30 वाजतापर्यंत आम्ही कुठं बसतोय. माझ्या सीसीटीव्ही कॅमेरा चेक करा. आम्ही 4-5 लेडीज दररोज 8:30 वाजेपर्यंत बसतोय. काय गुन्हा केलाय? अजिबात नाही.
आमची समस्या पूर्ण करा ना. आमची समस्या पूर्ण करा ना. अहो दादा, आम्ही 7 वाजता येतो दररोज आणि दररोज 7:30 आमची अशी समस्या आहे तर कारखाना बस चालू करा 7:15 वाजता, कारण की लेडीज संध्याकाळी 7 वाजता येऊन बस 8:30ची कारखाना बस लावतात ते. बाकीचे बस आम्हाला सांगतात का बस आता येईल, 15 मिनिटात येईल, 10 मिनिटात येईल. डायरेक्ट 8:30ची कारखान्याने आम्ही घरी जातोय. लेडीज भरपूर असतात, 4 वाजल्यापासून लेडीज बसून बसतात. समस्या काय आहे आमची? आम्हाला एक समस्या पूर्ण करा, कारण की आम्ही पण काम करून जातोय घरी. संध्याकाळी 7च्या पुढे आम्हाला घरी जाऊन स्वयंपाक करायचा असतोय. मग आम्ही लेडीजने काय करायचं? आता या ठिकाणी तुम्ही गाडी अडवताय. काही नागरिकांचं असं म्हणणं आहे की ही लॉंग रूटची गाडी आहे, तुम्हाला पारगाव कारखाना ही गाडी नाहीये, ही गाडी सोडा. याबद्दल तुम्ही काय सांगाल? आम्हाला सोडायला काय हरकत नाही, पण आमची समस्या पूर्ण करावा असं या डेपोच्या लोकांनी आमची समस्या पूर्ण करावा. तर लेडीजसाठी बस चालू करा, कारण की ते आम्हाला नंबर देतात पण त्यांच्या नंबर डायरेक्ट बंद सांगतात. मग ते नंबर देऊन काय उपयोग आहे? ही गाडी जाऊन नाही जाणार. बरोबर बोला. आम्हाला बस चालू करा ना सर. काय दररोज 8:30 वाजता लेडीज घरी जातात ते. दररोज 7 वाजतापासून बसते. चेक करा. आम्ही दररोज 7 वाजतापासून 8:30 वाजता नाही ती ठाणालोणी येतच नाहीये. डायरेक्ट 8:30 वाजता येते. काय करायचं? तुमची जाबूत बस 7:15चा टाइम आहे, ती डायरेक्ट 8:30-9:15ला येते. त्यातलं काय करायचं आम्ही? आमची समस्या पूर्ण करा सर. 7:15ला बस ठेवा ना दररोजला एक लेडीजसाठी. नाही इथं बस आम्ही जाऊन नाही देणार आमची समस्या पूर्ण झाल्याशिवाय उद्यापासून. मग उद्यापासून दररोज रावखंड होईल. नाही सर, आम्हाला समस्या आमची बस आम्हाला 7:15ला बस ठेवा. आम्ही 7:15ला बस ठेवली तर आम्ही आणि 1:15ला आणि 1:15ला एक बस पाहिजे. 7:15ला एक पाहिजे. चालेल सर, तुम्ही इथं आमची समस्या पूर्ण झाल्याशिवाय काय उपयोग नाही. तुम्ही इथे या स्वतः. तुम्ही इथं या ना सर. आता स्वतः येते त्या सरांनी आम्हाला लिखित दिल्याशिवाय आम्ही बस सोडणार नाही इथल्या. आता या ठिकाणी तुमची पारगाव कारखाना गाडी किती वाजताची असते साधारण? डायरेक्ट 8:30 वाजता लावतात. 7:15ची 9:30 वाजता येते. तुमची मागणी काय आहे? आम्हाला 7:15 वाजता बस करावी, 7:15ला एक बस करावा. 7:15 येते बाई. ही मागणी आहे तुमची. तर आता या ठिकाणी आतापर्यंत गाडी जी तुम्ही वेटिंग केलेलं आहे याबाबत साहेबांना सांगितलं का तुम्ही? आम्ही इथं डेपो इथं दररोज कंप्लेंट करते, पण ही लोक म्हणतात बस आता येईल, 15 मिनिटं येईल. एक त्यांची समस्या असते का ट्रॉफिक मध्ये आहे. मान्य करीन, एक दिवस ट्रॉफिक आहे, दररोज नसती. एक दिवस पाऊस आहे, दररोज प्रॉब्लेम नाही पाहिजे. एक दिवस मान्य करू. म्हणजे दररोज हा जो प्रॉब्लेम आहे दररोजचा आहे. साधारण किती व्यक्ती आहेत कारखान्यासाठी जाण्यासाठी या ठिकाणी? भरपूर लेडीज असतात. लोणीची पण एक गाडी होती मांदेवाडी, ती सुद्धा गाडी बंद करून टाकली. लोणीला जायला सुद्धा बस नाही, मी रोज येते. मला रोज जायला 10 वाजता. काय करायचं लेडीज? लोणी ही गाडी पण बंद केलेली आहे. गेली 7:30ची गाडी. मग आता तुम्ही कुठल्या गाडीने जाताय सध्या? बसच नाही, कल्याणी तेव्हा गाडी. कल्याण गाडीने जाताय. आता ही जे या अगोदर एस टी महामंडळाच्या कुठल्या अधिकाऱ्याशी बोलणं झाले का? बोलणं झालंय, पण यांना बोलतो आम्ही गाड्या चालू करा, तर बोलतात वरती जाऊन सांगा गाड्या चालू. कुणाला सांगायचं? वरती कुणाला सांगायचं? सांगत नाही. वरती कुणाला सांगायचं? आम्ही सर कोण आहे? ऑफिसर कोण आहे त्यांच्यावर? पहिली 4ची गाडी होती ती पण आम्हाला सांगा. तरी प्रवासी पाटलाला सांगा, त्यांना
लोकल गाडी आहे ना, हा. ही लोकल गाडी आहे. या लोकल गाडीसाठी तुम्ही या अगोदर कधी काही बोलणं केलं आहे का साहेबांशी? सर ऐका, मी 2 महिने झाले दररोज मनसर अवसरी रुटीनला काम जॉबला करते. 2 महिन्यामध्ये मला एकही दिवस मी 7:15 वाजल्याशिवाय 8:30 वाजल्याशिवाय 8:45 वाजता मी घरात जाते. दररोज 8:45 वाजता मी घरात. एक लोकल गाडी सोडली पाहिजे निदान. त्या बाहेरच्या गाड्यांवर कधीपर्यंत डिपेंड राहायचं. ठाणा गाडी येईल तेव्हा, कल्याण गाडी येईल तेव्हा. एक तरी यांनी 6:30ची मांदेवाडी सोडली पाहिजे, लोणीपर्यंत तरी सोडली पाहिजे. गाडीच नाही लोणीला जायला सुद्धा. मग आता तुम्ही हे आंदोलन असं चालू ठेवणार आहेत की साहेब आल्यानंतर तुम्ही निघणार आहेत? गाडी सोडा. आम्हाला गाडी दररोजची करा आहे, आम्ही सोडतो, लगेच सोडतो गाड्या. आणि साहेब यायला पाहिजे, साहेबांनी येऊन लेखी द्यायला पाहिजे, तेव्हा हा रस्ता सोडला जाईल. हो. 6:30ची मांदेवाडी चालू केली पाहिजे यांनी. बरेच दिवस झाले बंद केलेली. गाडी जायला यायला प्रॉब्लेम होतोय आम्हाला. एक तरी 6:30ची मांदेवाडी confirm. सकाळी येण्यासाठी गाडी आहेत का? सकाळी येण्यासाठी एक सकाळची गाडी येते ती 9ला. ती पण टायमावर नसती कधी. ती पण आली तरच आपण त्या गाडीने यायचं, नाही तर मग आपलं आपण यायचं. गाडी एक सुद्धा व्यवस्थित रोज येत नाही. मग तुमचं काय म्हणणं आहे, कुठली गाडी त्यांनी सोयीस्कर चालू ठेवावी अशी? लोणीला एकटं जाण्यासाठी त्यांनी 6:30ची गाडी रोजची चालू केली पाहिजे मांदेवाडी. आणि 1:15ला एक 7:15ची गाडी हा. आणि दुसरी 6:30ची मांदेवाडी लोणीसाठी. 5:15ची कारखाना. एक 5:15ची कारखाना. 5:15ची कारखाना. कारण की सर आमची 4 वाजल्यापासून बस बंद करून टाकल्या. डायरेक्ट 8:30 वाजता बस येतात. मग लेडीजने जायचं कसं हे तरी सांगा आम्हाला आता. गाडी चालू होत नाही तोपर्यंत तुम्ही या ठिकाणी थांबणार आहात की काय? तुमचं आंदोलन असं चालू असणार आहे का? साहेब म्हणतात तुम्ही सोडणार नका, तुम्ही ऐका. नाही म्हणजे साहेबांनी लेखी लिहून द्या, लेखी लिहून द्या, लेखी लिहून द्या. गाडी चालू करा. असं बोलू नये. नाही लेखी लिहून द्या. सर मला काय म्हणायचं, तुम्ही आता इथं पब्लिक गोळा झालंय म्हणून तुम्ही समस्या कंप्लेंट करताय. उद्या आहे ते तसं तू तसं म्हणजे आम्ही दररोज 8:30 वाजता 8:45ला घरी झाले. अजिबात नाही. आणि तुमचा फोन पण गावात कट झालाय सर. तुमच्या हाताला लावू नका. आणि सर तुम्हाला एक सांगते, आमचे सीसीटीव्ही कॅमेरे चेक करा. संध्याकाळच्या 7 वाजल्यापासून तर 8:30 वाजेपर्यंत लेडीज बसून असतात. दररोजचे सीसीटीव्ही कॅमेरे चेक करा. आशा शिंदे. गाव कोणते? आहो सर. तुम्ही जे आता बस थांबवलं याच्या पाठीमागचं नेमकी कारण काय? आम्ही याला घरी जायला संध्याकाळी 8:30 वाजता बस सोडतो. आमचं समस्या आहे का आम्हाला 7:15 वाजता बस ठेवा. कारण की लेडीज 7च्या नंतर कामावरून सुटतात ते. तर मग त्या 7:30 वाजेपर्यंत घरी जायला पाहिजे अशी आमची समस्या आहे. कारण घरी जाऊन त्यांना पण कामं आहे. दररोजला बस तुम्हाला 7:30 वाजता हवी हा. आणि तुमची आता सध्या बस किती वाजता चालू आहे? 8:30 वाजता. 8:30 वाजता. म्हणजे लेट होत आहे म्हणून तुम्ही आज आंदोलन करता इथे, बरोबर आहे? हो. लोणीवर येते. लोणीसाठी सुद्धा बस नाही. 4 वाजल्यापासून थांबली. रोजच आहे. रोज मला जायला 9 किंवा 10 वाजतात. बाहेरच्या ज्या गाड्या येतात ठाणा लोणी किंवा शिरूर कल्याण ती गाडी येईल तेव्हा आम्हाला गाडी लोणीला जाण्यासाठी. यांची जी 6:30ची मांदेवाडी चालू होती ती यांनी बंद करून टाकली. आणि कारण देतात म्हणतात वरती जा. आमची गाडी 6:30ची स्वतः आले पाहिजे ना साहेब इथं. त्यांना गाडी कळायला बस नको का? एक गाडी नाही 4:15 नंतर एक कारखान्याला गाडी नाही. करायचं काय 10 वाजेपर्यंत थांबायचं की तर येऊ दे साहेब. तर एसटी सोडणार नाही, एसटी सोडित नाही. पाणी तर 10 वाजू नाही 11 वाजू. एक एसटी नाही. दररोजची नाटके येईन. आता येईन ठाणा लोणी येईन. आता 5:15 वाजेपर्यंत कायचं 10 वाजेपर्यंत थांबायचं की तर अजून एसटी नाही वेळेत एक. करायचं काय? जाणार कसं एवढं रात्रीचं 10 वाजता काय आम्ही एकटे लेडीज जाणार का? यांनी 6:30ला गाडी चालू केली पाहिजे. एसटी आलं एसटी तिथे अडवणार. सुद्धा गाडी जाऊन देणार नाही जोपर्यंत ही गाडी चालू करत नाही. लेखी लिहून द्या मग आम्ही गाड्या सोडतो. लेखी चालू करा. लेखी लिहून द्या आम्हाला. तुम्ही लेखी लिहून द्या. आम्ही गाड्यांच्या तुम्ही लेखी लिहून द्या. तुम्ही बोला साहेब. सुट्ट्या मारून थांबायला हे नाही. आम्हाला पण आमची पोरं आहे. बोला आणि आम्हाला प्रायव्हेट गाड्याने गेलो असतो.
हो दादा दादा अवघ्या 4 बायका आहेत त्या गाडीमध्ये आमची गाडी सोडा ना दादा नाही ताई थांबा तुम्ही तुमची समस्या मान्य करताय हे लेडीज दररोज आम्ही दररोजसाठी कोणासाठी हे करायचं तुम्ही आज निघून जासान तुम्ही पण लेडीज आहे आम्ही पण लेडीज आम्ही कोण आहे एवढं सांगा बरं पण आम्हाला पुढे थांबा रे इथं थांबा एकही गाडी बाहेर नका जाऊन द्या लोकांना त्रास झाला पाहिजे कळलं पाहिजे तुम्ही 3 महिने झाले गाडी जाताय ना गाडी जाऊन नका जाऊ दुसरी बाहेर आम्ही मोबाईलचा टॉर्च लावतो तुम्हाला अंधार होता नाव काय तुमचं? माझं नाव सिद्धेश पेंडे मी एक अपंग प्रवासी आणि दररोज मी थांबा सर हा माझा दररोजचा प्रवास असतो तुम्हाला दिसत नसेल ते द्यायचं नाही लिहून द्या आमची गाडी सोडा पहिली मार्गाव ते मंचर हा माझा आहे ना दररोजचा प्रवास असतो मी एक अपंग प्रवासी आणि इथे आपल्या स्वतःचा मंचरचा डेपो मंत्र्यांनी उद्घाटन वगैरे केलं पण गाड्याच नाहीत पूर्व पट्टे तर नेहमीच नसतात इथं पारगावपर्यंत समजा एखाद्याचं होऊन जातं पुढे लोणी मांदळवाडी तिकडे पण लोकांना जायचं असतं पापडपर्यंत जायचं असतं कधी कधी गाड्याच नाही 3:30 वाजल्यापासून गाड्याच नाही आणि विद्यार्थ्यांचं दररोजच आहे त्यांनी इथं बसून फक्त वाट पाहणं आज येईन आता येईन थोड्या वेळाने येईन 15 मिनिटांनी एवढंच कारण मिळतं ऐकायला सोल्युशन मिळत नाही आता आपण आंदोलन केलं 5-10 दिवस 7 दिवस रेग्युलर करतील पुन्हा येरे माझ्या मागल्या आणि जिथं ज्या गाड्यांना आता कुरवंडी वगैरे सारखंच लावतात तिथे तर प्रवासी ना 7-8 जण बसतात पारगावला तुम्ही ठाणा लोणीच्या गाडीला या बघायला इतकी प्रचंड गर्दी असते महिलांना किती धक्काबुक्की होती अपंगांना किती धक्काबुक्की होती वृद्ध माणसांना किती त्रास होतो हा जर बघितलं ना तर ते मुंबईच्या लोकल सारखी अवस्था असते इथं त्या एका ठाणा लोणीवरती सगळे पारगावचे लोणीचे प्रवासी अवलंबून असतात तिला जर उशीर झाला की मग सर्वांचीच वाट लागते जांबूत बस ती पण कधी उशिरा येणार 9 हा त्रास जांबूत बस डायरेक्ट 9:30 ला येते मग लेडीजने जायचं कसं आम्हाला फक्त 2 बसकडे आम्हाला बसायला लागते तुम्ही किती वाजेपासून इथं बसची वाट पाहताय 7 वाजल्यापासून 6:45 वाजल्यापासून मी 5 वाजल्यापासून 4:30 माझा कामाचा टाइम आहे सकाळचा 10 ते संध्याकाळी 7 वाजता मला 10 मिनिटं लवकर त्यांना 4 वाजल्यापासून गाड्या नाही आणि पास काढलेला असतं त्याच्यामुळे किती वेळा दुसऱ्या बाहेर नाही जाता येत नाही त्यांना आमची एक समस्या आहे 4 वाजल्यापासून आम्ही इथे आम्हाला करायचं काय गेल्याशिवाय बस 4:15 नंतर एक एसटी नाही कारखाना 5:15 झाले इथे बसलोय दररोज 5 करायचं काय ते म्हणतात आली ठाणा 5 मिनिटात आली 10 मिनिटात करायचं काय डायरेक्ट 8:30 गाडी यापूर्वी अशी समस्या निर्माण झाली होती मग त्यावेळेस त्याच्यानंतरून तुम्हाला काय आश्वासन दिलं गेलं कायची एका एसटी वेळेत नाही यांची एका एसटी वेळेत नाही आम्ही इथं 8 वाजेपर्यंत असतोय करायचं काय मग आम्ही इथं करायचं काय टाइम माहिती नाही का तुम्ही रोज असं हे असतंय आमचं विचारायचं का नाही आम्ही असं एका एसटी वेळेत नाही यांची 5:15 म्हणणार आली 5 मिनिटात आली इथं खेड मध्ये करायचं काय 4 अर्ज झाले आमचे साया पण आहे त्यांच्याकडे करायचं काय इथं आम्हाला एकच समस्या आहे 5:15 ला कारखाना लागली पाहिजे इथून पुढे दररोज आणि आता त्यांनी मला लेडीजने एक नंबर दिला तो पण बंद आहे मागं पण एक दिवस नंबर दिला तो पण बंद म्हणजे ते आम्हाला नंबर देतात बनावट नंबर देतात ते बंदच लागतात आम्हाला आता पण मी त्या नंबर फोन लावू शकतो तो फोन नंबर बंदच लागू शकतो अधिकारी वर्ग तुम्हाला चुकीचा नंबर देतात असं तुमचं समस्या आहे बघा मी आता पण फोन लावते मोबाईल स्विच ऑफ सांगत त्यांचं स्पीकर ऑन करा बरं का सर बघा हा नंबर आहे
एकदम निष्क्रिय आली गाडी असं दिसते माझ्याकडे. आम्ही 4:15 वाजल्यापासून इथं बसलो. थांबा ताई, तुमचं नाव सांगा पहिलं. ज्योती दिली ढोबळे. हा, या ठिकाणी आता कोणतं आहे तुमचं? गाव सांगा तुमचं. पारगाव. काय समस्या आहे तुमची? समस्या काय नाही, 4:15 वाजल्यापासून इथं बसले. कारखाना एसटी लागली पण ती एसटी फुल होती. त्या कंडक्टरने काय दरवाजा उघडला म्हणजे एसटी फुल आहे दरवाजापर्यंत. आणि म्हणले 5ला येणार आहे, 5:15 येणार आहे, 5:15 टायमिंग सांगितलं 5:20 6 पर्यंत. वाजता नाही मध्ये 6-7ला येणार आहे, 7ला नाही दोन्ही आणि ठाण्याला 5:15 तुम्हाला एसटी बस तुम्ही लिहून मिळालेली द्या नाहीये. तुमचं अर्ज. काय ज्यांचा अर्ज लिहा पहिला. आणि 5:15चा टायमिंग. पण एसटी इथून पुढे दररोज लागली पाहिजे. एक दिवस आली नाही, एसटी कॅन्सल झाली, एसटी फेल झाली, अशी नाटकं चालणार नाही. सर बोलतो डायरेक्ट. नाहीतर संपलं डिझेल, झाली तर गाडी फेल. नाही नाही इथं ही चालणार नाही नाटक. 5:15ला एसटी दररोज लागली पाहिजे. भरपूर आहे तुमचे. कर्मचारी भरपूर आहे. आणि बरं का, कारखाना 5:15ला दररोज लागली पाहिजे. नाहीतर तुम्ही म्हणणार झाली तर फेल, डिझेल संपलं, गाडी नाही आली, अशी नाटकं चालणार नाही. आम्हाला मंचर डेपोची समजते. आम्ही मंचर डेपो मध्ये पास काढलेला आहे. पास काढून काय फायदा आहे मुलांचा? असा पास वाया जातोय, एक काही वेस्टी वेळेत नाही. आणि त्याच्यातून तिकीट वाढवलंय, काय फायदा आहे त्या तिकिटाचा? दादा हो, आता खाली गाडीचं बघा, तिकिटाचं तुम्ही आंदोलन परत करा. काय तिकिटाचं? आत्ताच सगळं जे आहे ते रिअल एका याच्यात आत्ताच बोल. सगळे कानून आपले नसतात, थोडेफार त्यांचे पण असतात. तिकिटाचं जे आहे ना वाढवलं ना, तुम्ही अर्ज द्या सगळ्यांच्या याच्या मिळून. आता खाली गाडीचं बघून घ्या तुम्ही. ही कोणती आली? हिला आतमध्ये घ्या, मी अजून एक एसटी वाढेल. काय अरे तुम्ही शिकताय काय फालतू बोलताय? अहो ताई, आम्हाला एसटी नाही का? तुम्ही असं काय बोलता? तुम्ही कसं आहे संपूर्ण? तुम्ही लिहून काय घेता? रात्री 9:30 वाजेपर्यंत गाडी नव्हती, दामनी लिहून दिला. काय लिहून देतो तुम्ही? हे पोरं काही वेगळी आहेत का? पारगावपर्यंत मला पारगाव नाही, 7 वाजेपर्यंत 8 वाजेपर्यंत दोन्ही दामनी गाडी सोडली पाहिजे रोजची. हो, आणि पारगाव नाही का? पारगाव 5:25ला लिहून द्या त्याच्यावर. 5:30 मला तुम्ही या हो. त्याला मर्यादा आहे, सहनशीलतेला. किती गाड्या अडवल्या. चालू करा आपल्या काय करा. नाही ना गाडी नाही, मुंबई गाडी भीमाशंकर ती गाडी बंद केली. वरून कोटमदारावर साठवली, रिटर्न गाडी बंद केली. जातं कसं काय कोरोटीला? आम्ही काय नाही जातं काय राव तुम्ही लावले एसटी वाल्याने. सगळ्या गाड्या बंद केली, पुराणी मुक्कामी बंद केली, सगळी बंद केली. ज्याच्या समस्या आहे चालू करा ना आमची. बस चालू करा. लेडीज साठी खास समस्या आहे. 7:30 लाचची कितीची? 8ची. तर संबंधित इकडच्या पूर्व भागातील विद्यार्थी, प्रवासी, नागरिक यांच्यासाठी ही सुविधा मी स्वतः तुम्ही काय बोलता? आम्ही
आम्हाला जागा द्या. आपण घेऊन आता कसा विषय चालू बरं का 5:15ची, पण ती कारखाना इमानदार झाली तेल असं जाणणार नाही. 2 मिनिट ट्रेन आहे आणि आता पण गाडी सोडायला सांगा. सरपंच पण आले बघा. तोपर्यंत आम्ही सुद्धा गाडी बाहेर जाऊन देणार नाही. कंट्रोलर आलेत बघा. गाडी होती ना गाडी गाडी उभी त्यांना म्हटलं तुम्हाला सोडतो कंटिन्यू चालू ती गाडी आपल्याला 8:30च्या आधीची होती का? 8:30ला गेल्या घरी कधी नाही नाही आपली 5:30ची लोडी आहे 6:30ची या गाड्या लांब नाही येणार आल्या नाही ट्रॅफिक जाऊ दे एक इमर्जन्सी ऍडजस्ट करा जाऊ दे हा मग मी लिहून दिलं झालंय सगळं सगळे घ्या थांबा. अरे ड्रायव्हर प्रवाशांच्या मागणीनुसार मी त्यांना एक जादा गाडी सोडत आहे. ही साहेब आंदोलन झालंय ते आंदोलन कशा संदर्भात होतं त्याची थोडीशी माहिती द्या. आज जे आंदोलन होतं तर प्रवाशांना ज्या गाड्या येणार होत्या ते मुंबईहून येणार होत्या त्या गाड्या ट्रॅफिकमुळे आलेल्या नाही त्यामुळे प्रवाशांना हाल झाले थोडे पण त्यांना मी गाडी अवेलेबल करून देत होतो. त्यांनी थोडं समजून घेऊन थोडं आम्हाला पण सहकार्य केलं. या अगोदर या मुलांचे काही लेटर होते असं त्यांचं म्हणणं आहे. या अगोदर आम्ही या गाडीची मागणी केली होती असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही याबाबत काय सांगाल? इथून पुढं आम्ही जरा त्याची काळजी घेऊ आणि जेवढे प्रयत्न होतील तेवढं आम्ही सहकार्य करू. या